संध्याची कंबर खूप दुखत होती. तेवढ्यातच तिची सासू कर्कश आवाजात तिच्यावर ओरडली, "सुनबाई, ही भांडी तुझी मेलेली आई येऊन धुणार आहे का?" संध्या आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत जेव्हा स्वयंपाकघरात पोहोचली तेव्हा तिला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण भांडी आपोआप धुतली जात होती. तेव्हा तिची सासू सुद्धा स्वयंपाकघरात आली आणि पुन्हा तिच्यावर ओरडत म्हणाली, "सुनबाई, हे काय आहे? तू एवढ्या जोरात ओरडत का होतीस? असे वाटते की तू वेडी झाली आहेस. मी तुला भांडी धुण्यासाठी सांगितले होते, ओरडायला सांगितले नव्हते." तेवढ्यात सासूची नजर भांड्यावर पडली तर भांडी धुवून ठेवण्यात आली होती. तेव्हा ती हैराण होऊन म्हणाली, "सुनबाई, एवढ्या लवकर भांडी धुतलीस सुद्धा?" त्यावर संध्या काहीच बोलू शकली नाही, कारण तिचा आवाज तिच्या गळ्यामध्येच अडकून राहिला होता. त्यानंतर तिची सासू बडबड करत तिथून निघून गेली. तर संध्या इकडे परेशान होते की शेवटी हे जे तिनं पाहिले ते सर्व काय होते. तिचे हृदय जोरजोरात धडधडू लागले. ती आता स्वयंपाकघरातून बाहेर पडणारच होती. तेवढ्यात जणू काही कोणीतरी तिचे पाय पकडले. तिची सासू तिकडे जोरात ओरडली. सासूच्या ओरडण्याचा आवाज ऐकून संध्या धावतच तिच्याकडे जाणार होती, पण तिचे पाय पुढे पडतच नव्हते. तिकडे तिची सासू थोडा वेळ ओरडली आणि एकदम शांत झाली होती. तेव्हा संध्याचे पाय पुढे पडू लागले. मग ती धावतच आपल्या सासूच्या खोलीत पोहोचली तर तिची सासू बेशुद्ध होऊन अंथरुणावर पडली होती. सासूबाईंना अशा अवस्थेत पाहून ती घाबरली. ती लगेचच शेजारी गेली आणि शेजारच्यांच्या मदतीने आपल्या सासूबाईंना घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचली. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर तिला समजले की सासूबाईंना हार्ट अटॅक आला होता. संध्याला समजलेच नाही की हे सर्व अचानकपणे कसे झाले. मग तिने आपल्या नवऱ्याला विवेकला फोन करून हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी सांगितले. तेव्हा विवेकसुद्धा लगेचच हॉस्पिटलमध्ये पोहोचला. तो दुःखी आवाजात म्हणू लागला की मी तर विचारच केला होता की नवीन शहरात घर घेतले आहे, मला चांगला पगार मिळत आहे, माझे प्रमोशन झाले आहे, तर सर्व काही चांगले होईल, पण इथे आल्यानंतर काही चांगले का होत नाही. असं बोलता बोलता तो रडू लागला. संध्याला सुद्धा वाईट वाटत होते की आपल्या सासूबरोबर हे काय झाले. तिच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू वाहू लागले. डॉक्टरांनी संध्याच्या सासूबाईंची मालतीताईंची तपासणी करून काही औषधे देऊन त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे हळूहळू त्यांची तब्येतीमध्ये सुधारणा होत होती. डॉक्टरांनी त्यांना सकाळ संध्याकाळ चालण्यास सांगून कोणत्याही प्रकारचे टेन्शन घेण्यास मनाई केली होती. सोबतच खाण्यात सुद्धा काही पथ्य सांगितले होते. संध्यासुद्धा डॉक्टरांचे बोलणे लक्ष देऊन ऐकत होती. घरी आल्यावर ती आपल्या सासूबाईंची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ लागली. आता मालतीताई नेहमीच घाबरलेल्या असायच्या, पण त्या कोणाजवळ काहीच बोलत नव्हत्या. हळूहळू एक आठवडा निघून गेला. एक दिवस डोळ्यात पाणी आणून त्यांनी संध्यासमोर हात जोडले आणि म्हणाले, "सुनबाई, मला माफ कर. मी तुला खूप दुःख दिले. आजपर्यंत मी तुला काय काय नाही ऐकवले, तरी ही तू माझ्या आजारपणात माझी किती काळजी घेत आहेस. मला तर भीती वाटत होती अशा अवस्थेत तू माझा बदला घेण्याचा प्रयत्न करशील, पण तू तर माझी एवढी काळजी घेत आहेस की जणू तू काही माझी सून नाहीस, तर माझी मुलगी आहेस." तेव्हा संध्या हळू आवाजात म्हणाली, "आई, तुम्ही माझी तुलना मुलीबरोबर का करत आहात? मुली ह्या आपल्या आईची काळजी घेत असतात, पण सुनासुद्धा आपले कर्तव्य निभावण्यात कोणत्याही प्रकारची कमतरता ठेवत नाहीत. जर मी तुमची काळजी घेत आहे तर तुम्ही एक सुनेच्या रूपात माझी प्रशंसा करा. असे बोलू नका की मी मुलीप्रमाणे तुमची काळजी घेत आहे." मालतीताईंनी आपल्या सुनेच्या बोलण्यावर सहमती दर्शवत होकारार्थी मान हलवली आणि म्हणाल्या, "हो सुनबाई, तू एक चांगली सून आहेस, परंतु मी कधीच एक चांगली सासू बनली नाही. तू तर सुनेचे कर्तव्य चांगल्या प्रकारे निभावलेस, परंतु माझे कर्तव्य निभावू शकले नाही. पण जर माझे आयुष्य पुढे वाढले ना, तर मी सुद्धा तुला खूप प्रेम देईन." असे बोलताना मालतीताईंचा कंठ दाटून आला होता. आता त्यांच्या आवाजात पश्चातापाची झलक स्पष्टपणे दिसत होती. त्यानंतर संध्या आपल्या सासूसाठी डाळ खिचडी बनवण्यासाठी स्वयंपाकघरात आली. तेव्हा ती हे बघून हैराण झाली की डाळ खिचडी अगोदरच कुकरमध्ये लावण्यात आली होती आणि कुकरच्या शिट्ट्या होत होत्या. हे सर्व पाहून संध्या हैराण होऊन गेली आणि तिला त्या दिवसाची घटना आठवली.
ज्या दिवशी भांडी आपोआप धुतली जात होती. त्या दिवसानंतर सासूबाईंची काळजी घेताना ती हे सगळं विसरून गेली होती. तिचा घसा कोरडा होऊ लागला. तिच्या हृदयाचे ठोके वाढले आणि ती या घरात आल्यापासून काही ना काही घडत आहे असा ती विचार करू लागली. आईची तब्येत बिघडण्यापूर्वीच विचित्र घटना घडल्या. या घरात काही अडचण आहे का, ती असा विचार करत असतानाच अचानक संपूर्ण स्वयंपाकघर धुराने भरू लागले. कुकरची शिट्टी जोरात झाली होती. तिने पुढे जाऊन कुकर बंद केला, कारण कुकरचा स्फोट होऊ शकतो असे तिला वाटत होते. मग ती किचनमधून बाहेर पळू लागली. तेव्हा किचनचा दरवाजा आपोआप बंद झाला. संध्या भीतीने थरथर कापू लागली. ती जोरात ओरडत नव्हती, कारण की जर तिचा आवाज तिच्या सासूपर्यंत पोहोचला आणि त्यांनी इथे येऊन हे सर्व पाहिले तर कदाचित त्यांची तब्येत पुन्हा बिघडेल. त्यामुळे तिने आपली किंकाळी दाबली. तेवढ्यात धुरात एक अंधुक आकृती उभी राहिली आणि म्हणाली, संध्या, घाबरू नकोस, मी तुला इजा करणार नाही. माझे नाव सुचित्रा आहे, तू माझं ऐक. संध्याला तिथून पळून जावंसं वाटलं, पण तिच्याकडे पर्यायच उरला नव्हता. म्हणून कोरड्या ओठावर जीभ फिरवत ती म्हणाली, कोण सुचित्रा? हे बघ, मला जाऊ दे, मी माझ्या कुटुंबासह इथून निघून जाईन. तू आम्हाला का त्रास देत आहेस? सुचित्रा वेदनादायक आवाजात म्हणाली, हे बघ, मला नाही वाटत की तुम्ही लोक हे घर सोडून जावेत. मला फक्त तुला काहीतरी सांगायचे आहे. माझा आत्मा गेली अनेक वर्ष या स्वयंपाकघरात कैद आहे. इथे माझं दुःख कोणी ऐकणारं नाही. आता संध्याची भीती थोडी कमी होऊ लागली होती. ती म्हणाली, पण तू कोण आहेस आणि तू अशी इथे का आली आहेस? मला काहीच समजत नाहीये. सुचित्रा रडायला लागली आणि म्हणाली, काही वर्षापूर्वी मी या घराचा निरोप घेतला होता. माझ्या सासरच्या घरी आल्याचा आनंद माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता, कारण मला माझ्या आवडीचा जीवनसाथी मिळाला होता. अखिलेश आणि माझे एकमेकावर खूप प्रेम होते. आमच्या घरच्यांनाही हे नातं खूप आवडलं होतं. ते सुद्धा ह्या नात्यासाठी तयार होते. सगळंच अप्रतिम होतं. आमचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. लग्नानंतर जेव्हा मी इथे आली तेव्हा मला संपूर्ण घर सांभाळावं लागलं, कारण अखिलेशचं या जगात कोणीच नव्हतं. त्याच्या काका काकूने त्याला वाढवले आणि ते गावाकडे राहत होते. इथे अखिलेश आणि मी एकत्र प्रेमाने आमचा संसार निर्माण केला होता. सगळं छान चाललं होतं. अखिलेशचा पवन नावाचा मित्र होता. तो अनेकदा त्याच्यासोबत घरी यायचा. तो माझ्यावर वाईट नजर कधी ठेवू लागला मला समजलेच नव्हते. एके दिवशी तो अखिलेशच्या गैरहजेरीत घरी आला. मी त्याला चहा द्यायला गेली तेव्हा अचानक त्याने माझे मनगट पकडले आणि मला त्याच्या जवळ ओढले. मग त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी माझी धडपड सुरू झाली, पण त्याची पकड मजबूत झाली आणि तो माझ्या सौंदर्याला भोवऱ्यासारखा चोखू लागला. मी प्रत्यक्षाने रडायला लागले. फक्त मला मिळून सर्व काही करून त्याचे समाधान झाले नाही, तर मी अर्धमेल्या अवस्थेत पडून होते आणि त्याने स्वयंपाकघरात एक खड्डा खणला आणि मला पुरले आणि वरून फरशी नीट लावून घेतली. संध्याकाळी अखिलेश घरी आला, पण घरी मी न दिसल्याने तो खूपच अस्वस्थ झाला. त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी शहरभर माझा शोध घेतला, पण कोणालाच काहीच कळले नाही. नंतर अखिलेशच्या त्या मित्राने अखिलेशच्या मनात विचार भरवले की कदाचित मी कोणाबरोबर तरी पळून गेले असावे. म्हणूनच मी पोलिसांना सुद्धा सापडत नाही. त्याने त्याच्या मित्राच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि अखिलेशनेही माझी चौकशी थांबवली. नंतर त्याने हे घर विकले आणि तो तिथून निघून गेला. माझा आत्मा इथे ह्या स्वयंपाकघरात कैद झाला. मला इथून बाहेर जाता येत नव्हते आणि ह्या घरात कोणी राहायला नव्हते. त्यानंतर 10 वर्षानंतर आज तुम्ही लोक इथं आला आहात आणि फक्त तूच मला बघू शकतेस. असं बोलून सुचित्रा ढसाढसा रडू लागली. संध्याला काय बोलावे तेच समजत नव्हते. तिची दर्दभरी कहाणी ऐकून संध्याच्याही डोळ्यातून अश्रूचा पूर वाहत होता. थोडा वेळ रडल्यानंतर सुचित्रा म्हणाली, हे बघ संध्या, माझे ऐकणारे तू एकटीच आहेस. तू माझी अडचण समजू शकतेस. तू मला अजिबात घाबरू नकोस. तुला फक्त माझी मदत करायची आहे. तू माझी मदत करू शकतेस. कृपया कसेही करून माझ्या अखिलेशला शोध आणि त्याला सत्य काय आहे ते सांग. आजही तो मला गुन्हेगारच मानत असेल ना, की मी कोणासोबत तरी पळून गेली आहे आणि माझा अपराधी अजूनही आनंदी जीवन जगत असेल आणि मला इथे फक्त प्रत्येक क्षणी गुदमारल्याचा त्रास होत आहे.
संध्या घाबरल्याने ती म्हणाली, पण या सगळ्यात मी तुला मदत कशी करू? अखिलेश कुठे असेल ते मला माहीत नाही आणि तुझा गुन्हेगार कुठे फिरत असेल मला त्या लोकांचा कसे शोधता येईल? मला माहीत नाही की मी हे सर्व माझ्या नवऱ्याला कसे सांगू, त्याला माझे बोलणे समजेल की नाही. तेवढ्यात संध्याच्या सासू मालतीताईंचा आवाज आला. अगं सुनबाई, मला खूप भूक लागली आहे, मला काहीतरी खायला दे, मला पण औषध घ्यायचे आहे. सासूबांची हाक ऐकून संध्याने मागे वळून पाहिलं. तितक्यात तिला स्वयंपाकघरात कोणीच नसल्याचं दिसलं. सुचित्राची आकृती कुठेतरी गायब झाली होती. संध्या खूप गोंधळली होती की काय करायचं. तिला सुचित्राला मदत करायची होती, पण तिने काय करावे हे तिला समजत नव्हते. आज संध्या खूपच हैराण झाली होती. किचनमध्ये उभं राहूनही तिला विचित्र वाटत होतं. जणू ती कोणाच्या तरी मृतदेहावर उभी आहे असेच तिला वाटत होते. सुचित्राची पुसट झालेली आकृती तिला पुन्हा पुन्हा आठवत होती आणि तिचे कपाळ घामाने भिजले होते. त्या निरागस मुलीवर किती अन्याय झाला असा प्रश्न तिला पडत होता. म्हणून तिच्या गुन्हेगाराला शिक्षा व्हायला हवी, पण कशी? त्याला शिक्षा कशी मिळणार हे तिला समजत नव्हते. मग तिला वाटले की सर्वप्रथम मी माझा नवरा विवेक बरोबर बोलायला हवे. कदाचित त्याच्याकडे या समस्येवर उपाय असेल. संध्याकाळी विवेक घरी आला. जेवण करून खोलीत पडून असताना संध्या खोलीत आली आणि विवेकच्या शेजारी बसून तिने विचारलं, विवेक, मी तुला काही विचारू का? विवेक म्हणाला, हो विचार ना. संध्या म्हणाली, तुझा माझ्यावर विश्वास आहे का? विवेक तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, मी तुझ्यावर विश्वास का ठेवणार नाही? तू तर माझी प्रिय बायको आहेस. तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही तर कोणावर ठेवणार? आईची तब्येत खूपच खराब होती तेव्हा तू तिची चांगल्या प्रकारे काळजी घेतलीस. तू आमची सर्व प्रकारची काळजी घेत आहेस. अजून आम्हाला काय हवे आहे? असे म्हणत तिला आपल्या मिठीत घ्यायचे होते, पण संध्या त्याच्यापासून दूर गेली आणि म्हणाली, ऐक, मला एक तुला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आता विवेक गंभीरपणे बसला आणि म्हणाला, मला सांग, नक्की काय झाले आहे? कारण की तू थोडी काळजीत असल्यासारखी दिसत आहेस. त्यावर संध्या विचार करू लागली, मी यांना सांगू की नको? पण सांगण्या वाचून दुसरा पर्याय नव्हता. म्हणून तिने घसा साफ केला आणि शांतपणे म्हणाली, ऐका, ह्या घराच्या स्वयंपाकघरात एक बाई पुरली आहे. हे ऐकून विवेक उडी मारून म्हणाला, संध्या, तू हे काय बोलते आहेस? तू वाईट स्वप्न पाहिलं आहेस का? संध्या म्हणाली, नाही, त्या महिलेच्या आत्म्याने माझ्याशी संपर्क साधला आहे आणि तिला न्याय हवा आहे. मी तिला मदत करावी अशी तिची इच्छा आहे. हे ऐकून विवेक संध्याजवळ आला आणि तिच्या कपाळाला हात लावून म्हणाला, तू ठीक आहेस ना? चल डॉक्टरांकडे जाऊया. कसल्या मूर्खपणाबद्दल बोलते आहेस? संध्या चिडून म्हणाली, विवेक, मी खरं सांगते आहे, तू माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव. तेव्हा विवेक घाबरल्याने तो म्हणाला, आपल्याला ताबडतोब डॉक्टरांकडे जावे लागेल. तू काय बोलत आहेस? असं केलं तर नवरा तिला वेडा ठरवेल अशी भीती संध्याला वाटत होती. संध्या मागे सरकली आणि तो हसत म्हणाला, काय ग, माझ्या बोलण्याने तू घाबरलीस ना? ठीक आहे, तू झोप, मी तुझ्या डोक्याची तेलाने मसाज करीन. त्यानंतर विवेक शांत झाला. एक श्वास घेत तो म्हणाला, अशा वेड्या गोष्टी इतर कुठे करू नकोस. कोणी असा विनोद करतो का? मला काळजी वाटत आहे की तुला काय झाले आहे ते मला माहीत नाही. डॉक्टरांनी तुला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवली तर? संध्याला ही भीती वाटली की डॉक्टरांनी तिला खरंच मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवले तर काय होईल. म्हणूनच ती गप्पच राहिली. आता सुचित्राला ती कशी मदत करेल हे तिला समजत नव्हते. नवरा झोपल्यावर ती स्वयंपाकघरात आली तेव्हा पुन्हा स्वयंपाकघरात सुचित्राची आकृती उमटू लागली. तेव्हा संध्या गळा काढत म्हणाली, सुचित्रा, माझ्या बोलण्यावर माझा नवरा विश्वास ठेवत नाहीये. मी त्यांना इथे आणू का? तुझी गोष्ट तू त्यांना सांगशील का? सुचित्रा मंदपणे हसली आणि म्हणाली, नाही, मी सगळ्यांसमोर येण्याचा प्रयत्न केला, पण मला कोणीच पाहू शकले नाही. फक्त तूच मला पाहू शकतेस. त्यांना बोलावून काही उपयोग नाही. सुचित्राचे बोलणे ऐकून संध्या अस्वस्थ स्वरात म्हणाली, मग मी तुला कशी मदत करू? मला काही समजत नाहीये. सुचित्रा उदास स्वरात म्हणाली, काहीतरी मार्ग नक्कीच सापडेल. संध्या विचारात बुडाली आणि काहीतरी विचार करत ती किचनमधून परत आली. तिला मनापासून सुचित्राला मदत करायची होती. तिच्या गुन्हेगारापर्यंत पोहोचवायची होते आणि सुचित्राच्या नवऱ्यालाही शोधायचे होते. पण आपल्या नवऱ्याच्या मदतीशिवाय ती हे सर्व कसे करू शकते
एके दिवशी संध्या स्टोअर रूम साफ करत होती, तेव्हा अचानक तिला एक जुनी डायरी सापडली. डायरीत एक कथा लिहिली होती. त्या कथेचे शीर्षक होते अपूर्ण हनीमून. ही कथा वाचताच संध्याच्या मनात विजेचा लखलखाट झाला. संपूर्ण कथा वाचून तिला वाटू लागले की ही कथा गौरव शुक्लाने लिहिली आहे. मात्र या डायरीत अखिलेश यांचे नाव लिहिले आहे. अखिलेश आणि गौरव शुक्ला एकच व्यक्ती आहेत का? गौरव शुक्ला हा एक लेखक होता आणि तो ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर कथा लिहायचा. संध्या ही गौरव शुक्लाची मोठी चाहती होती आणि त्यांची प्रत्येक कथा ती वाचायची. म्हणूनच गौरव शुक्लाची ही गोष्ट आठवली. तिचा मेंदू वेगाने काम करू लागला. तिला वाटू लागले की मी गौरव शुक्ला यांच्याशी कमेंटद्वारे बोलू शकते. तिला लगेच मोबाईल उचलला आणि गौरव शुक्ला यांच्या नवीन कथेवर कमेंट्स करताना तिने विचारले, सर तुमचे खरे नाव अखिलेश आणि तुमच्या बायकोचे नाव सुचित्रा आहे का? लगेच कमेंटचा रिप्लाय आला, तू कोण आहेस आणि तुला माझ्या बायकोचे नाव कसे समजले? संध्याला आशेचा किरण दिसला. तिने पटकन टाईप केले, सर मी काही दिवसापूर्वी तुमच्या जुन्या घरात राहायला आली आहे. मला तुमच्याशी तुमच्या बायकोबद्दल बोलायचे आहे. कृपया तुमचा संपर्क क्रमांक शेअर करा. संध्या वाट बघू लागली की तो उत्तर देईल, पण उत्तर आले नाही. संध्या काळजीत पडली आणि विचार करू लागली की गौरव शुक्लाला काय झालं. बरं, दुसऱ्या दिवशी सकाळी ती आंघोळ करत असताना दारावरची बेल वाजली. सासूबाईने जाऊन दरवाजा उघडला तर समोर एक अनोळखी व्यक्ती उभी होती. तो माणूस म्हणाला, नमस्कार आई, माझे नाव गौरव शुक्ला आहे. मला संध्याताईंना भेटायचे आहे. तिची सासू म्हणाली, तुम्ही थोडा वेळ बसा, सुनबाई लवकरच येईल. तुम्ही तिचे नातेवाईक आहात का? गौरव शुक्ला म्हणाला, ती मला ओळखते. संध्याच्या सासूबाईंना थोडं विचित्र वाटलं, पण त्यांनी स्वयंपाकघरात जाऊन पाण्याचा ग्लास आणला. संध्या बाथरूममधून बाहेर येताना तिची सासू म्हणाली की कोणीतरी गौरव शुक्ला तुला भेटायला आला आहे. हे ऐकून संध्याच्या हृदयाचे ठोके वाढले. ती हॉलमध्ये आली. तेवढ्यात तिला एक मध्यम वयाचा माणूस सोफ्यावर बसलेला दिसला. त्याच्या डोळ्यावर चष्मा होता आणि हातात बॅग होती. संध्याला पाहताच तो उभा राहिला. संध्याला सासूबाई तिथे असल्यामुळे फारसे बोलता येत नव्हते. मग संध्याच्या सासूबाई विचार करू लागल्या, सुनबाई हे कोण आहेत? संध्या हळूच म्हणाली, आई हे माझ्या दूरच्या मामाच्या सासरचे नातेवाईक आहेत. थोडा वेळ तिथे बसल्यानंतर संध्याची सासू औषधे घ्यायला खोलीत गेली. तेव्हा गौरव शुक्ला म्हणाले, संध्याताई मी अखिलेश आहे आणि मी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर गौरव शुक्लाच्या नावाने गोष्टी लिहितो. तुम्हाला माझ्या बायकोबद्दल काय माहिती आहे? कृपया काही माहिती असेल तर मला सांगा. संध्याने पटकन अखिलेशला सांगितले की तुझी बायको कुठेही पळून गेलेली नाही. उलट तिला याच घराच्या किचनमध्ये पुरलं होतं आणि तिचा आत्मा आजही याच स्वयंपाकघरात कैद आहे. हे ऐकून अखिलेश उठला आणि म्हणाला, मला आता स्वयंपाकघरात जावं लागेल. तेव्हा संध्या त्याला स्वयंपाकघरात घेऊन गेली तर सुचित्राचा आत्मा लगेचच प्रकटला आणि ती म्हणू लागली, संध्या तू अखिलेशला सांग की आमचं नवं लग्न झालं तेव्हा त्याने मला लाल रंगाची बनारसी साडी भेट दिली होती. हळूहळू जेव्हा संध्याने सुचित्राने सांगितलेले सर्व काही अखिलेशला सांगितले तेव्हा अखिलेशला खात्री पटली की संध्या जे काही बोलत होती ते खरे आहे. तेव्हा अखिलेश रडला आणि म्हणाला की मला वाटायचे की माझी बायको माझी फसवणूक करून कुणासोबत तरी पळून गेली. मी इतकी वर्षे या आगीत जळत होतो तेव्हा माझी बायको धोकेबाज निघाली. इतकं प्रेम आणि आपुलकी देऊनही ती मला सोडून गेली. पण इथे प्रकरण वेगळेच निघाले. तो अनियंत्रितपणे रडत होता. रागाच्या भरात त्याच्या कपाळावरच्या शिरा फुगल्या आणि पवनला जिवंत सोडणार नाही असे त्याने सांगितले. त्याने माझी फसवणूक केली आहे. आजपर्यंत तो माझा चांगला मित्र आणि सहानुभूती म्हणून फिरत आहे. पण माझ्या आयुष्यातील सुख शांती गिळून टाकणारा तो एकमेव माणूस आहे. संध्याने विवेकला फोन करून बोलावले. आता तिला विवेकशिवाय एक पाऊलही पुढे टाकायचे नव्हते. विवेक घरी आला आणि संध्याने त्याला सगळं सांगितलं. तेव्हा विवेक रागातच म्हणाला, संध्या मी तुला सांगितलं होतं ना की मी तुला डॉक्टरांकडे घेऊन जातो. तू एका चांगल्या आणि सभ्य माणसालाही त्रास दिला आहेस. तेव्हा अखिलेश विवेकचा हात धरून म्हणाला, नाही विवेक, तुझी बायको एकदम बरोबर आहे. जर ती खरे बोलत नसेल तर मग मी माझ्या बायकोला काय गिफ्ट दिलं आहे हे तिला कसं समजलं आणि आम्ही कुठे गेलो एकदा तिच्यावर विश्वास ठेवून बघ. जर तुम्हाला असे वाटत असेल
की तिचे मन हरवले आहे तर तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्यापासून रोखणार नाही. विवेक गप्प झाल्यावर अखिलेश बोलू लागला की आधी आपण पोलिसांकडे जाऊ. ह्या प्रकरणात फक्त पोलीसच आपल्याला मदत करू शकतात. ते लोक पोलिसापर्यंत पोहोचले. अखिलेशने जुन्या केसची फाईल उघडायला सांगितल्यावर इन्स्पेक्टर म्हणाले की हा आत्मा वगैरे असे काही नसतेच. तुम्ही असे म्हणता त्यावर आम्ही कसा विश्वास ठेवू. तेव्हा अखिलेश याने त्यांना हात जोडून सांगितले, जर मी यात सत्य पाहिले नसते तर मीही इथं आलो नसतो. संध्या माझ्यासाठी पूर्णपणे अनोळखी आहे आणि तिच्यासाठी सुद्धा मी तसाच अनोळखी आहे. माझ्या संसाराविषयी तिला काहीच माहीत नाही. आमची कधी भेट नाही किंवा आम्ही एका शहरात सुद्धा राहिलेलो नाही. मग हिला माझ्या आयुष्याबद्दल इतकं कसं समजलं. त्यामुळे हिच्या बोलण्यात नक्कीच काहीतरी तथ्य असेल. तर पुन्हा हेच बोलू लागला. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणाले की एकदा जाऊन बघायला काहीच हरकत नाही. त्यानंतर ते संध्याच्या घरी आले आणि जेव्हा त्यांनी स्वयंपाकघरात उत्खनन केले तेव्हा तिथे एक सांगाडा सापडला. तो सांगाडा पाहून अखिलेश ढसाढसा रडू लागला. विवेकने मोठ्या कष्टाने त्याला पकडले. तिथेच सांगाड्याजवळ एक ब्रेसलेट सापडले ज्यावर पवन असे लिहिले होते. आता संशयाला वाव नव्हता. ब्रेसलेट बघताच अखिलेश रागाने म्हणाला, इन्स्पेक्टर साहेब, हेच त्या विश्वासघातकी पवनचे ब्रेसलेट आहे. मी स्वतः त्याला त्याच्या वाढदिवसादिवशी हे ब्रेसलेट भेट दिले होते. आता तुम्ही त्याला अटक कराल ना. इन्स्पेक्टर साहेब म्हणाले की प्रकरण पुढे गेले तर ते म्हणतील की कोणीही हे ब्रेसलेट तिथे ठेवून पळून जाऊ शकते. मी हे सर्व केले याचा पुरावा काय. त्यामुळे त्याच्याविरुद्ध ठोस पुरावे गोळा करावे लागतील. बराच वेळ विचार करून पोलिसांनी एक योजना आखली. प्लॅनप्रमाणे संध्याने पवनच्या नंबरवर कॉल केला. पवनचा फोन आल्यावर संध्या घाबरलेल्या आवाजात म्हणाली, ऐक पवन, तू खूप वर्ष जगलास पण आता मी तुला जिवंत सोडणार नाही. मी तुला नष्ट करायला आले आहे. पवन गोंधळला आणि म्हणू लागला, कोण बोलत आहे. तेव्हा संध्या भीतीदायक हसत म्हणाली, मी सुचित्रा बोलत आहे. तू मला पुरले होते पण तू तुझा ब्रेसलेट माझ्या मृतदेहाजवळ सोडून गेलास आणि आता पोलीस लवकरच त्या जागचे उत्खनन करणार आहेत. मग तू पकडला जाशील. सुचित्राचे नाव ऐकून पवन अस्वस्थ झाला आणि त्याने फोन कट केला. पवनलाही आठवू लागलं की सुचित्रातला पुरल्यानंतर त्याला त्याचा ब्रेसलेट कुठेच सापडला नाही. पण त्यावेळी त्याने गोष्टीकडे फारसे लक्ष दिले नाही. पण आज फोनवरचं संभाषण ऐकून त्याचे कपाळ घामाने भिजलं. त्या दरम्यान संध्यासह सासू आणि नवरा घराला कुलूप लावून तेथून निघून गेले आणि पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांना सांगितलं की कोणी विचारायला आले तर त्यांना सांगा की हे घर वर्षानुवर्षे बंद आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी पवन घराजवळ आला आणि चौकशी करू लागला. सर्व शेजाऱ्यांनी सांगितले की येथे कोणी राहत नाही. हे घर वर्षानुवर्षे बंद आहे. मग पवनने विचार केला की मी रात्री येऊन किचन खोदून काढतो आणि मी माझे ब्रेसलेट घेईन आणि येथून निघून जाईन. रात्री अंधार पडल्यानंतर पवनने गेटवरून उडी मारली आणि कुलूप तोडून किचनमध्ये पोचला आणि लगेचच फावड्याने किचनची फरशी खोदण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा फावडे हवेत उडू लागले आणि काही वेळाने त्याच्या डोक्यावर पडले. पवन अस्वस्थ झाला. तो घाबरतच विचारू लागला, हे सगळं काय चाललंय. तेव्हा सुचित्राच्या हास्याचा प्रतिध्वनी झाला. आता तिचा आत्मा फक्त संध्यालाच नाही तर पवनलाही जाणवत होता. सुचित्रा रागाने म्हणाली, आता तुझा अंत जवळ आला आहे. तू केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तुला मिळेल. पवन घाबरला आणि म्हणाला, सुचित्रा, मला सोडून दे. मी कबूल करतो की मी तुझ्यावर जबरदस्ती केली, मग तुला इथे पुरले. पण त्यानंतर इतकी वर्षे उलटून गेली. मी माफी मागतो, मला जाऊ दे. सुचित्रा हसायला लागली आणि म्हणाली की त्या दिवशी मी सुद्धा हात जोडून विनवणी करत होते. मला सोड, जाऊ दे. तरीही तू माझं ऐकलं नाही ना. मग आज मी तुझे ऐकणार नाही. पवन भीतीने बेशुद्ध झाला होता. काही वेळाने पोलिसांचे पथक आले आणि त्याला अटक केली. स्वयंपाकघरात लपवलेल्या कॅमेऱ्यात सर्व काही रेकॉर्ड झाले होते. पवनकडे आता पर्याय नव्हता. तो शुद्धीवर आल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आज सुचित्राच्या गुन्हेगाराला शिक्षा झाल्याचा आनंद संध्याला झाला. अखिलेश आणि सुचित्राचे अंत्यसंस्कार पूर्ण विधीने पार पडले. त्यामुळे सुचित्रा त्या क्षणी तिथून धुराच्या रूपात गायब झाली. दरम्यान संध्याला आता त्या घरात राहायचे नव्हते. त्यामुळे विवेकने नवीन घर शोधून तिथे राहण्याचा निर्णय घेतला होता. अखिलेश आजही पूर्वीप्रमाणेच कथा लिहितो आणि आजही तो एकटाच आहे. पूर्वी त्याने आपल्या बायकोच्या वेदनादायक आठवणी छातीजवळ धरल्या आणि तिचा तिरस्कार केला.
पण आज तो त्याच्या बायकोवर प्रेम करतो आणि तिच्या गोड आठवणींचा आधार घेऊन आयुष्य जगतोय.